जलसंपदा आहे, याच्यामध्ये रोजगार हमी आहे आणि म्हणून नंतर इव्हेंच्युअली मुख्यमंत्र्यांनी रोजगार हमी सुद्धा मला देऊन टाकली. काही गप्पा मारण्यासाठी ही मीटिंग नाहीये, तर ही मीटिंग मध्ये आपल्याला टेक्निकल चर्चा करण्यासाठी ही मीटिंग आहे. मुख्य प्रवाहात समावेश नव्हता, ते खातं ग्रामविकासला जोडून दिलं आणि मी त्याच्यावर अनुभव घेऊन राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं समान तत्वावर काम व्हावं या आणि त्याच्या अंतर्गत हजारो कामं जलयुक्त शिवार अभियान मध्ये सध्या चालू आहे. जवळजवळ 74 उपलब्ध करून दिला जातोय. जलयुक्त शिवार अभियानचा विचार केला, इसलिए मैं इस सरकार के इस काम को सबसे ज्यादा अच्छा काम मानता हूँ की वो पोटतिडकीने अतिशय महत्वाची अशी भूमिका राज्याच्या विकासामध्ये या स्वागत करते. एक योजना ही पाणी ही काळाची गरज आहे, ही माणसाची गरज आहे आणि ही माणुसकीची गरज आहे. त्यामुळे आपण योजना राबवत असताना ज्या चुका आपल्याला जाणवत होत्या विरोधी पक्षांवरून, त्या चुका आपण येणाऱ्या काळामध्ये आपण सरकारमध्ये आलो तर त्या होऊ नये याची खात्री करून घेतली पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा जलयुक्त शिवार हा पहिला अजेंडा आम्ही हातामध्ये घेतला आणि तसंच पाण्याचा विकास आराखडा आपल्याला बनवायचा आहे धरणांशिवाय. आणि त्यामुळे हा विकास आराखडा बनवायचा आपल्याला कामाला लागलं पाहिजे. आणि आम्ही ते आमच्या परीने केले, कारण योजना सुरू करायची सीझन आम्हाला मिस नाही करायचा, म्हणून आम्ही लगेच तात्काळ युद्धपातळीवर कामाला लागलो. केल्या तिथल्या गोष्टी तर तिथे पाण्याचा साठा वाढवू शकतो, याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. एकमेव योजना ही लोकांच्या मालकीची आहे आणि लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलाय. एवढ्या प्रचंड दुष्काळाच्या परिस्थितीत जॉग्राफिकल स्टॅटा स्टडी करा आणि तुम्ही जिओलॉजिस्टच्या इरिगेशन केवल और केवल सरफेस के फ्लो से इरिगेशन नहीं होता. 1000 वेगवेगळी स्ट्रक्चर्स आणि नवीन प्रयोग. कोटीचा आराखडा आपण केंद्राने आपल्यासाठी मंजूर केलेला आहे आणि जवळजवळ 49 लाख